नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 26 विक्रम व भर्तरी. कमठ पत्नीसह व गर्दभ आणि सत्यवतीसह अवंती नगरात एका लहानशा घरात राहू लागला. एकदा सत्यवती म्हणाली, सासरेबुवा, एक विचारू का? माझे पती मजकडे लक्ष का देत नाहीत? मनुष्यवाणीने का बोलत नाहीत? कमठाने हे तिचे बोलणे गाढवाला सांगितले. तेव्हा तो म्हणाला की ती जेव्हा समागमास योग्य होईल तेव्हा मी गंधर्व रूप घेऊन तिची इच्छा पूर्ण करीन. कमठाला आश्चर्य वाटले, पण त्याने काही काळाने पत्नीकडून माहिती करून घेऊन गाढवाला तसे सांगितले. त्या रात्री सुरोचन गंधर्वाने कमठाला व त्याची पत्नी आणि सत्यवती यांना आपले मूळ स्वरूप दाखवले. खोलीत सर्वत्र प्रकाश पडला. त्या गंधर्वाचे सौंदर्य पाहून सर्वजण चकित व आनंदित झाले. मग सत्यवतीचा त्याने स्वीकार केला. गांधर्व विधीने त्यांचा विवाह झाला. पुढे सुरोचन म्हणाला, मजपासून सत्यवतीला पुत्र होईल. तो मोठा शककर्ता राजा होईल. विक्रमादित्य असे त्याचे नाव असेल. पुत्रजन्म झाला की मी स्वर्गात परत जाईल. आणि त्याने सांगितले त्याप्रमाणे पुत्र झाल्यावर सुरोचनाला स्वर्गात नेण्यासाठी विमान आले. पती सोडून चालला म्हणून सत्यवती रडू लागली. तेव्हा तो म्हणाला, मी जरी स्वर्गात गेलो तरी तुझा आणि माझा संबंध तुटला असे समजू नको. तू आठवण केलीस की मी पृथ्वीवर येईन. असे सांत्वन करून तो स्वर्गात निघून गेला. अशा प्रकारे सुरोचन गंधर्वाला शापामुळे पृथ्वीवर यावे लागले. गर्दभ म्हणून जन्म घ्यावा लागला. परंतु विक्रमादित्यासारखा चक्रवर्ती राजा त्यामुळेच जन्माला आला. सत्यवतीच्या लाडात व कमठपत्नीच्या मायेत विक्रम लहानाचा मोठा होऊ लागला. तो मुळातच हुशार होता. त्यामुळे त्याला अल्पवयात अनेक विद्या येऊ लागल्या. राजसेवकांच्या ओळखीतून विक्रमाला तो तरुण होताच जकात वसुलीचे काम मिळू लागले. जकात चौकीवर तेथील नोकरांना तो मदत करी. सुंदर, सुदृढ, उमद्या स्वभावामुळे तो सर्वांचा आवडता होता. एकदा काय झाले, ज्या व्यापाऱ्यांच्या गटाने भर्तरीला अरण्यातून आपल्याबरोबर आणले होते ते व्यापारी नगरवेशीजवळ आले. भर्तरीने वाटेत अद्भुत कामगिरी केली होती. तिची चर्चा व्यापारी आपापसात करत होते. व्यापाऱ्यांच्या टोळीवर चोरांची धाड येणार आहे हे कोल्ह्यांच्या ओरडण्यावरून भर्तरीला कळले व त्याने सावध केल्यामुळे चोरी टळली. दुसरे असे की चित्रमा नावाचा गंधर्व राक्षस योनीत पडला होता. जो त्या राक्षसाला मारून त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर आणि नगराच्या मुख्यद्वारावर लावील तो राजा होईल असे भाकीत भर्तरीने वर्तवले होते. ते सर्व विक्रमाने ऐकले होते. तो मोठा धाडसी व शूर होता. त्याने रात्रीसच अरण्यात जाऊन त्या राक्षसाला शोधून काढले व खड्गाने ठार मारले. तोच त्या मृतदेहातून चित्रमा गंधर्व बाहेर पडला व विक्रमाला राक्षसांच्या देहातील रत्नांची माहिती देऊन स्वर्गात गेला. विक्रमाला त्याप्रमाणे वैडूर्य, चिंतामणी, हिरक व कामद अशी रत्ने मिळाली. त्याने राक्षसाच्या रक्ताचा टिळा भाळावर लावला आणि त्वरेने जाऊन महाद्वारावरही लावला. व्यापाऱ्यांजवळ त्याने भर्तरीची माहिती विचारली. तो वाटेत अरण्यात एकटा होता व त्याला आम्ही बरोबर घेतले आहे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजते. मनुष्य मोठा अलौकिक आहे इत्यादी माहिती व्यापाऱ्यांनी सांगितली. मग भर्तरीची व विक्रमाची भेट झाली. प्रथमदर्शनीच दोघांचा स्नेह निर्माण झाला. भर्तरीला व्यापाऱ्यांकडून काढून आपल्याजवळ घेण्यासाठी त्याने एक युक्ती योजली. एका जकात सेवकाकडून त्याने भर्तरीला त्याचा बंधू नगरात बोलवीत आहे, त्याला पाठवा असे नाते आहे, म्हणून तुमच्या मालावर जकात माफ केली आहे असे व्यापाऱ्यांस कळवले. भर्तरी त्याप्रमाणे आला. त्याला काही दिवस आमच्याकडे ठेवा, जकात मी भरीन असे सांगून त्याने भर्तरीला घरी राहायला आणले. जकातीच्या बदल्यात त्याने आपल्याजवळचे एक रत्न चौकीवर दिले. सत्यवतीला विक्रमाने सांगितले, हा भर्तरी, मी याला भाऊ मानला आहे. तो पोरका आहे, त्याला मी आपल्याकडे राहायला ठेवणार आहे. भर्तरी याप्रमाणे विक्रमाकडे राहू लागला. फलश्रुती, या 26व्या अध्यायाच्या पठणाने गोहत्येचा दोष जाईल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत. अशा रीतीने
नवनाथ भक्तिसार गोष्टीरूप अध्याय 26 संपन्न झाला.